आता हे जे आध्यात्मिक पर्यटन मी सुरू केलेलं आहे, त्याचे 2-3 उद्देश आहेत. सॉरी. पहिला उद्देश असा आहे की जेव्हा आपण आध्यात्मिक पर्यटनासाठी जातो, तर अर्थात आपण असं काही ठरवून जात नाही. आपल्याला बस असं वाटत असतं की सगळेजण जात आहे, आपण पण काशीला जावं, आपण पण उज्जैनला जावं. पण मग जाण्याचा ऑप्शन आपल्या पुढे काय असतो? तर ऑफकोर्स आपण आपल्या मित्रमंडळींसोबत किंवा फॅमिलीसोबत वगैरे वगैरे जातो. मग ह्यांच्यासोबत गेल्यावर काय होतं, आपण तिथे गेल्यावर तेच ते रोजचा विषय, गप्पा, त्याच ते पर्टिक्युलर टॉपिक, ह्याच्याबद्दल बोलणं, त्याच्याबद्दल बोलणं. म्हणजे ॲक्च्युली त्या स्थळी गेल्यावर तिथली ऊर्जा अनुभवण्यासाठी, तिथल्या ऊर्जेशी स्वतःला कनेक्ट करण्यासाठी, आपल्या आतमध्ये डोकवून बघण्यासाठी, आपल्या आतला आवाज ऐकण्यासाठी जी शांतता, जे मौन आपल्याला पाहिजे असतं, ते आपल्याला या मित्रमंडळींच्या गराड्यामध्ये मिळत नाही. ठीक आहे. आणि मुळात तिथे गेल्यानंतर करायचं काय हे पण आपल्याला कोणी सांगणारं नसतं. समजा तुम्ही उज्जैनला गेले, मग तिथे आपण टिपिकली काय करतो, आधी महाकालला दर्शनाला जातो, आधी मग कालभैरव मंदिरा, कोणीतरी सांगतं की नाही आधी कालभैरवाचं दर्शन घ्यावं, मग कालभैरवाला जातो, मग महाकालला जातो. मग महाकालला जाऊन पण काय करतो, आता ऍक्च्युली गर्भगृहात वगैरे तर कोणाला आजकाल जाऊच देत नाहीये. किंवा काशीला काय सगळ्याच तीर्थस्थळी असं झालेलं आहे की मंदिराच्या गर्भगृहामध्ये जी एंट्री आहे ती ऑलमोस्ट बंद करून टाकली आहे. मग आपण काय करतो, समजा ठीक आहे बाहेरूनच महादेवाला फुलं अर्पण करू, बेल अर्पण करू, पाणी वाहू वगैरे वगैरे वगैरे, तेवढं झालं की झालं. मग परत आपण दुसऱ्या मंदिरांना भेट देतो, तिसऱ्या मंदिराला भेट देतो, हे असंच सुरू राहतं. पण मुळात त्या मंदिरामध्ये जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा अनुभवण्यासाठी आपण तिथे गेल्यावर स्वतःला रेडी करतो का? ती ऊर्जा कशी अनुभवायची, यासाठी त्या मंदिरात गेल्यावर काय करायचं हे आपल्याला कोणी सांगतं का? म्हणजे त्याची पूर्वतयारी कशी करायची, प्रत्यक्ष मंदिरात गेल्यावर त्या मंदिराच्या ऊर्जेचा अनुभव कसा घ्यायचा, आणि मग ती ऊर्जा आपल्यामध्ये स्टोअर करून नंतर पुढे आपल्याला आयुष्याच्या प्रगतीसाठी ती ऊर्जा कशी वापरायची, यासाठी पुढचं मार्गदर्शन, अशी कुठली व्यवस्थाच आजपर्यंत कोणी निर्माण केलेली नाहीये. म्हणजे ॲक्च्युली केलेली आहे. तुम्हाला जर ईशा फाउंडेशन म्हणून माहिती असेल तर त्यांचं ईशा सेक्रेड वॉक म्हणून असतं, की ज्या अंतर्गत ते वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी देतात आणि तिथे या सगळ्या आध्यात्मिक साधकांकडनं वेगवेगळी साधना करून घेता. पण त्यांचं प्रॉब्लेम काय आहे ना, त्यांची फीस खूप जास्ती आहे. म्हणजे खूपच जास्ती त्यांची फीस आहे. ठीक आहे, आता अर्थात ते तशी सुविधा देता म्हटल्यानंतर फीस पण घेण्याचा त्यांचा नैतिक अधिकार अर्थातच आहे. पण ठीक आहे, माझं म्हणणं काय की प्रत्येकालाच ते शक्य नाहीये. ठीक आहे ना. मग त्यासाठी मी असा विचार केला की आपणच हे असं एक पर्यटन सुरू करावं की जिथे आपल्यासोबत कोणालाही येता येईल. म्हणजे कसं, जसं मी बाकी यात्रांचा उल्लेख करते की बाकी यात्रांमध्ये तुम्हाला एक तर फॅमिलीला सोबत घ्यावं लागतं, नाहीतर मित्रमंडळींना सोबत घ्यावं लागतं, कारण एकट्याला जायचं प्रत्येकालाच कंटाळा येतो. कारण पर्यटन म्हणजे आपण थोडंसं तिथे मौज मजेसाठीच जात असतो. तर मग म्हणजे तिथे म्हणजे माझ्यासोबत यात्रेला येण्याचा एक फायदा असा, विशेषतः लेडीजच्या बाबतीत मी म्हणू शकेल, कारण आजकाल सोलो ट्रॅव्हलिंग ही कन्सेप्ट आपल्या देशात हळूहळू रुजते आहे. पण लेडीज प्रत्येक वेळी त्याच्यासाठी हिंमत करत नाही, आणि एका अर्थाने बघायला गेलं तर ते योग्य पण आहे. कारण खरंच एखाद्या नवीन शहरात गेल्यावर तिथे काय सुविधा असतील नसतील, आपण बुक करू ते हॉटेल काय असेल कसं असेल, याची गॅरंटी खरंच कोणी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे तेवढी रिस्क मला असं वाटतं घेऊ सुद्धा नाही. म्हणजे मी स्वतः माझ्या आयुष्यात कधीच अशी रिस्क घेत नाही. कारण ते म्हणतात ना, सर सलामत तो पगडीवरचाच. ठीक आहे बाबा, आपल्याला पर्यटन करायचंय, सोलो ट्रॅव्हलिंग करायचं आहे, पण ठीक आहे ना, कोणाला तरी सोबत घेऊन जाऊ असं माझं नेहमीच असतं. पण मग सोबत पण असे खूप जण नको की याला इकडे जायचं आहे, त्याला ते बघायचं आहे, त्याला शॉपिंग करायची आहे, याला फोटोग्राफी करायची, आणि मग त्या सगळ्या गोंधळात ना आपल्याला तिथे जाऊन जे करायचंय, जे अनुभवायचंय, म्हणजे ज्याला आपण एकवाक्यता म्हणतो, कधी कधी ती एकवाक्यता दिसत नाही. मग त्यामुळे जेव्हा आध्यात्मिक स्थळी आपण जातो तेव्हा आपल्यासोबतचा पूर्ण ग्रुपच असा असला पाहिजे की त्या प्रत्येकाला तिथे जाऊन आध्यात्मिक साधनाच अनुभवायची आहे. असे जर आपल्या सोबतीला एखादा ग्रुप असेल तर उलट तिथे ती चर्चा पण तशी पोषक होते. म्हणजे ज्याला आपण आपल्या व्हाइब्सची माणसं म्हणतो, आपल्या फ्रिक्वेन्सीची, आपल्या विचाराची माणसं जेव्हा आपल्याला प्रवासात भेटतात, तेव्हा अर्थातच आपला प्रवास हा सुखकारक आणि सगळ्यात महत्त्वाचं समाधानकारक होतो. तिथून आल्यानंतर आपल्याला हे समाधान लाभतं की हो, मी ज्या उद्देशासाठी यात्रेला गेले होते, माझा तो उद्देश पूर्ण झाला आहे. त्यामुळे ग्रुपचं खूप महत्त्व आहे.
त्यानंतर जेव्हा मी आध्यात्मिक साधनेचा उल्लेख करते आहे, तर तिथे जाऊन ॲक्च्युली काय साधना करायची आणि त्यासाठी आधीपासूनच पूर्वतयारी कशी करायची, कसं स्वतःला तयार करायचं, याचं सविस्तर मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. आणि पर्यटनाचा तिसरा अर्थातच सगळ्यात मोठा आयाम असतो ते म्हणजे बजेटचा, आर्थिक बजेटचा. तर मी आध्यात्मिक साधनेची सुरुवात करताना माझ्यासमोर म्हणजे मी स्वतः खूप ट्रॅव्हलिंग करते, मी खूप प्रवास करते. पण माझ्या डोक्यात प्रवास करताना नेहमी 2 गोष्टी होत्या, की मी जसं प्रत्येक ठिकाणी त्यातल्या त्यात खास करून जेव्हा मी आध्यात्मिक ठिकाणी पर्यटनाला जाते, तेव्हा तिथल्या ऊर्जेचा अनुभव कसा घ्यायचा हे मला माहिती असतं. मी खूप आता वर्षापासून अध्यात्मामध्ये असल्यामुळे मला ते माहिती आहे. तर एक ती महत्त्वाची गोष्ट आणि दुसरं की ही ट्रिप लो बजेट झाली पाहिजे. कारण की परत आपल्याला दुसऱ्या ट्रिपला पण जायची इच्छा म्हणजे फिरणाऱ्या लोकांचं तुम्हाला माहीत असेल, की त्यांना दर 2 महिन्याला जरी कोणी म्हटलं ना, चल तर लगेच तो उठून निघतो. कारण त्याला फिरायला खूप आवडत असतं. मग म्हणूनच की एक तर ती ट्रिप लो बजेट पण झाली पाहिजे आणि मला जसं आता थँकफुली मला माझ्या गुरूंचं मार्गदर्शन मिळालं किंवा मला तसे काही माणसं माझ्या आयुष्यात मिळाले, की जे मला हे सांगतात, की एखाद्या आध्यात्मिक स्थळी गेल्यावर तिथे काय साधना केली पाहिजे. पण असं मार्गदर्शन सगळ्यांनाच अवेलेबल नाहीये. म्हणून मी ही पर्यटनाची साधना आध्यात्मिक साधनेचं पर्यटन ही संकल्पना सुरू केली आणि दुसरं की बजेट एक हा मुद्दा असतो. तर त्या बजेटबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगेल. पण मग त्याच्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली निर्णय घ्या, की तुम्हाला माझ्यासोबतच्या अपकमिंग वर्षातल्या ट्रिप्सला यायचं आहे का? पण मुळात हा सगळा उद्देश आणि ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी सविस्तर संवाद साधते आहे. म्हणजे काय आहे ना, की आता काय होईल मी जेव्हा माझा मोबाईल नंबर वगैरे सगळ्यांना शेअर करेल, तर प्रत्येकजण मला फोन करून माहिती विचारेल. मग आता प्रत्येकाला एवढी डिटेल माहिती मी देणं शक्य आहे का? नाही, ते प्रॅक्टिकली मला शक्य नाही. कारण समोरच्याचा फोन आला, मी कुठेतरी बाहेर असेल, गावाला असेल, मग कसं ना बोलणं कंप्लीट होत नाही. म्हणून माझ्या या आध्यात्मिक पर्यटनाची माहिती सगळ्यांना डिटेल मिळावी म्हणून मी हे 4-5 व्हिडिओ जाणीवपूर्वक बनवते आहे. तुम्ही हे सगळे व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि तुमच्यासोबत तुम्हाला असं वाटत असेल, की कोणी तुमच्या सर्कलमधला असा आहे, की ज्याला आध्यात्मिक पर्यटन खूप आवडतं, तर त्याच्यासोबत सुद्धा आपली ही माहिती शेअर करा. कारण काय असतं ना, की या जगात आपण वाईट गोष्टी जशा कानोकानी पटकन पसरत जातात तिखट मीठ लावून, तशा चांगल्या गोष्टी सुद्धा पसरणं खूप गरजेचं आहे. जेव्हा या जगात खूप आध्यात्मिक विकास करणारी माणसं आपल्या आसपास असतील ना, तेव्हा त्याचा लाभ आपल्यापैकी प्रत्येकालाच होणार आहे आणि हे जग शांत आणि सुंदर व्हायला आपल्याला मदत होणार आहे. तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपल्या ट्रिप्सच्या बजेटविषयी. बजेटची माझी काय संकल्पना आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे.